तर मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा आणि इथून आता हळूहळू ट्रिपला सुरुवात झालेली आहे, ॲक्च्युअल ट्रिपला. कालची रात्र तर गाडी किती लेट आहे आणि न्यू जलपाईगुडीला ते किती वाजता पोहोचणार या विचारातच गेली. पण अखेरीस गाडीने 1.5 तास उशिराने आम्हाला न्यू जलपाईगुडीला पोचवलं. त्यातच एक वाईट बातमी अशी आली की आसाममध्ये एकंदरीतच म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे. आसाममध्ये तर काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती उभी असताना ट्रॅक खाली खचलेले आहेत. आता इथून परत जातानाची गाडी 7 सिस्टर्समधनंच येणार आहे, त्यामुळे ती कशी येणार हे देवच जाणो. असो, आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि सिक्कीमला आलेलो आहोत. आता सिक्कीमला येतानाचा रस्ता खूप छान आहे, त्याच्यावरती खूप हिरवळ सुद्धा आहे. आता सिक्कीमला पोचलेला असतानाच आमचा स्वागत जे आहे ते पावसानेच झालेलं आहे. बाकी हॉटेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा रूमची मगजमारी आमची झालीच, पण शेवटी उद्या जरा व्ह्यूवाली रूम देतो या बोलीवरती आम्हाला समाधान मानावं लागलेलं आहे. आता बघूयात उद्या वातावरण कसं आहे, कारण की उद्या आता आम्हाला नाथुला पास म्हणजे भारत आणि चायनाची बॉर्डर बघायला जायचं आहे. आणि इथे जाण्यासाठी फारच कडक नियम असतात. तुम्हाला त्यासाठी परमिट घ्यावं लागतं आणि 5,500 रुपये तुम्हाला पर गाडीच्या मागे द्यावे लागतात. आणि जर तुम्ही लकी असाल आणि तुम्ही जर का पहिले नंबर लावला तरच तुम्हाला तिथलं जायचं परमिट मिळू शकतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की काही लोकांना तिथलं हवामान सूट होत नाही, कारण की नाटुला पास हा 14,200 फूट उंचीवरती आहे. त्यामुळे ज्या लोकांना अस्थमाचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना जास्त उंचीवरती गेल्यानंतर काही त्रास होतात, हाय अल्टिट्यूड सिकनेस होतो, त्या लोकांसाठी ही जागा तितकीशी चांगली नाही आहे. पण लकीली आमच्या चौघांपैकी कोणालाही असला कुठलाही त्रास होत नाही, त्यामुळे आता उद्या आम्ही तिथे जाण्याचा पूर्ण विचार बनवून आहोत. बघूयात आता उद्या काय होतंय. प्रार्थना एवढीच आहे की उद्या लँडस्लाईड्स आणि पाऊस होऊ नये, कारण की इथे येण्याच्या पूर्ण रस्त्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी लँडस्लाईड बघितल्या, जिथे मोठे मोठे खडक खाली आलेले होते आणि पूर्णपणे रस्ता त्या ठिकाणी ब्लॉक होतो आणि त्यामुळे 12-12 तास तुम्हाला कुठलंही ट्रॅफिक तिथनं सोडता येत नाही. सो लेट्स सी आता उद्याला काय होतंय. आता इथून खऱ्या अर्थाने आपल्या ट्रिपला सुरुवात होणार आहे. तर आज आहे दिवस 4था आणि महत्वाचा. काल रात्री जवळपास 3 दिवसानंतर मला शांत झोप लागली. आज सकाळीच नथुला पास म्हणजे भारत आणि चायनाची बॉर्डर बघायला गेलो होतो, जे 14,200 फूट उंचीवरती आहे. तिथे जात असतानाच इतकी सिनिक ब्युटी दिसत होती की प्रत्येक वळणावरती फोटोसाठी उत्तम फ्रेम सापडत होती. किती फोटो काढावेत आणि किती नाही काढावेत असा प्रश्न मला पडला होता खरं तर. नथुला पास हा गंगटोकहून फक्त 55 किलोमीटर अंतरावरती आहे, पण तिथे जायला तुम्हाला परमिट काढावं लागतं, जसं मी कालच्या भागामध्ये सांगितलं होतं, ज्यात तुमची सगळी माहिती फोटो सकट द्यावी लागते. आणि काही मोजक्याच गाड्यांना तिथे जायला परमिट दिलं जातं, ज्यासाठी तुम्हाला 5,500 रुपये मोजावे लागतात. बाकी 55 किलोमीटरचं असलं तरी पोचायला जवळपास 3 ते 3.5 तास तुम्हाला लागतात. याचं कारण असं आहे की संपूर्ण रस्ता हा अतिशय अवघड घाटाचा रस्ता आहे आणि खूप उंच उंच पर्वत आहे आणि खूप स्टीप इन्क्लाइन्स आहेत त्या रस्त्याला. एकाही ठिकाणी सपाट रस्ता तुम्हाला मिळत नाही. पण जसजसं आम्ही हाईट वाढवत गेलो तसतसं प्रचंड धुकं लागत गेलं आणि अतिशय थंड हवा. जेव्हा गाडीमधून आम्ही त्या ठिकाणी उतरलो तेव्हा ती थंड हवा सगळं काही गोठवून टाकत होती. हाताची बोटं फील होत नव्हती, इतकी बधिर झालेली होती. पण ती जागाच काही और आहे. 2 देशांमधली बॉर्डर बघता तुम्ही आणि म्हणजे असं पलीकडे तुम्ही पाऊल ठेवलं की तिकडे चायनाची मोठी बिल्डिंग आहे. अर्थात त्या बिल्डिंगमध्ये कोणीही नसतं, तिथे कोणी सोल्जर वगैरे सुद्धा नसतात, पण डायरेक्टली दुसरा देश तिथून चालू होत असतो. पण ऍक्च्युअल जी ऑपरेशनल बॉर्डर आहे ती तिथून काही किलोमीटर अजून आत आहे. पण इथे त्यांनी एक आपण म्हणूयात की सिम्बॉलिक म्हणून ती बॉर्डर बनवलेली आहे. पण असं असलं तरी सुद्धा तिथे आपले सोल्जर्स असतात आणि तिथे जास्त कोणी नारेबाजी वगैरे करू देत नाही. पण अर्थातच लोक त्यांना तिथे जास्त ऐकत नाहीतच. आम्ही गेलो तेव्हा सुद्धा तिथे सार्वजनिक राष्ट्रगीत आणि भारत माता की जय हे नारे तिथे लागलेच. त्यानंतर मग नाथुला पासला व्हिजिट केल्याचे काही सर्टिफिकेट आणि मग्ज आम्ही विकत घेतले आणि तिथनं रजा घेतली. अर्थात आपल्या आर्मीला सपोर्ट करण्यासाठीचा तो सगळ्यात उत्तम मार्ग आहे. तिथून मग आम्ही पोचलो बाबा हरभजन सिंग मंदिरला. बाबा हरभजन सिंग नावाचे आपले जवान होते ज्यांना तिथे वीरगती प्राप्त झाली, त्यांचं ते मंदिर आहे. बाकी एका गोष्टीचा इथे खूप जास्त आनंद वाटला
तो असा की नथुला पासला जवळपासच्या सगळ्याच भागामध्ये जवळपास 75% पोस्टिंग असलेले जे जवान आहेत हे मराठा लाईट इन्फंट्रीचे आहेत. येस, ते सगळे महाराष्ट्राचे आहेत. कोणी नाशिकचं आहे, कोणी सोलापूरचं आहे, कोणी लातूरचं आहे. तिथे जाऊन त्यांच्याशी मराठीमध्ये बोलणं ही खूप खरं तर अभिमानाची पण गोष्ट आहे. खूप तुम्हाला बरं पण वाटतं, कारण की तिथे तुम्हाला मराठी जास्त काहीच ऐकायलाच येत नाही म्हणजे जवळपास. पण तिथे जाऊन तुम्ही तुमच्या जवानांशी मराठीमध्ये बोलताय, दॅट इज अ डिफरंट फिलिंग ऑफकोर्स. आणि इतक्या 1000 फूट उंचीवरती ते तुमचं संरक्षण करतात, इतक्या बोचऱ्या थंडीमध्ये. म्हणजे आम्ही तर तिथे फक्त काही तास होतो आणि तेवढ्यामध्ये आमची बोटं वाकडी झाली होती. पण ते तिथे पूर्ण दिवस ड्युटी करत असतात. बाकी तिथे अजून एक छान म्युझियम सुद्धा आहे, जिथे तुम्हाला तुमचे नॉर्मल ट्रॅव्हलवाले कधीच नेत नाहीत. तिथे सगळ्या जेवढ्या कुठल्या आपल्या बटालियन्स आहेत त्या सगळ्यांचे झेंडे आणि त्यांची माहिती त्यांनी तिथे लिहिलेली आहे. आणि बाकी छोट्या मशीन गन, काही बझुका, रॉकेट लॉन्चर्स वगैरे पण तिथे तुम्हाला बघण्यासाठी ठेवलेत. तिथून पुढचा स्टॉप आमचा झाला छांगू लेक आणि तिथला रोपवे. अर्थात आज आम्ही गेलो तेव्हा तिथेही खूप जास्त फॉग होता, त्यामुळे साधारण 13,000 फूट उंचीवरती असून सुद्धा आम्हाला व्हॅलीमध्ये काहीही दिसत नव्हतं. फक्त एवढंच कळत होतं की खाली व्हॅली खूप खोल आहे. पण तिथे गेल्यावरती तुम्ही एका वेगळ्याच दुनियेमध्येच तुम्हाला गेल्यासारखं वाटतं, कारण की प्रचंड धुकं असतं. खाली तुम्हाला काही कळत नाही की किती खोल आहे, पण तो जो आवाज येतो त्या वाऱ्याचा त्याने तुम्हाला कळतं की तुम्ही प्रचंड उंचीवरती आहात आणि खाली खूप जास्त खोल आहे. त्यामुळे कोणी जास्त हिंमत करत नाही जास्त पुढे जाण्याची, कारण की धुक्यातनं तुम्हाला कळत नाही की डोंगर कुठे संपतोय आणि दरी कुठे सुरू होते. परत फिरल्यावरती वाटेत एक अतिशय छोटंसं गाव आहे. तिथे आम्ही कोट वगैरे थोडेसे रेंटनी घेतले होते. पण पुण्यात ज्यासाठी सगळे लोक जीव टाकतात आणि अव्वाच्या सव्वा पैसे देतात, ते मोमोज इथलं ह्या लोकांचं स्टेपल फूड आहे. त्यामुळे इथे त्याची टेस्ट तुम्हाला पूर्णपणे वेगळी मिळते. मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी व्हेजिटेरियन मोमो खाल्ले, पण त्याची सुद्धा चव मी पुण्यात जे काय खातो किंवा इतर ठिकाणी जे काय खातो त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. आणि एकंदरीत तो माहोलच असा असतो की तिथे तुम्ही काहीही खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला फार ते चविष्ट लागतं, फार छान लागतं. आता आम्ही पुन्हा गंगटोकचा प्रवास सुरू केलेला आहे आणि ह्या वेळेला मात्र धुकं इतकं जास्त आहे की 15 फूट पुढे जी गाडी चालली आहे ती सुद्धा तुम्हाला नीट दिसत नाही. त्यामुळे इथे खूप स्लो गाडी चालवायला लागते, कारण की कधी कुठून कुठली गाडी येईल हे तुम्हाला काहीच सांगता येत नाही. आणि रस्ता सुद्धा असा वळणावळणाचा आहे, त्यामुळे रस्ता कुठे वळतोय आणि दरी कुठे आहे हेही तुम्हाला पटकन कळत नाही. त्यामुळे तिथे नेहमी हे ॲडवाईस करतात की तिथले जे लोकल ड्रायव्हर्स आहेत त्यांच्याबरोबरच तुम्ही जा, कारण की त्यांना पूर्ण तो रस्ता माहिती असतो. तुम्ही जर का पहिल्यांदा तिथे गाडी चालवत असाल आणि तुम्ही जर का सुसाट गेलात तर मग तुम्ही डायरेक्ट खाली जाणार आणि मग डायरेक्ट वर जाणार. रस्त्याच्या कडेला तिथे बॅरिकेडिंग सुद्धा नाहीये, सतत लँडस्लाईड सुद्धा होत राहतात. आणि हा पॅच फक्त 20 ते 25 किलोमीटरचा आमचा होता, तोही पार करायला आम्हाला भरपूर वेळ लागला. आणि शेवटी आम्ही हॉटेलवरती पोचलो. आता फक्त आराम आणि नथुला पासली दिलेल्या सर्दीला घालवण्यासाठी सूप घेणे एवढाच आजचा कार्यक्रम आहे. तर कसा वाटला आजचा भाग मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढचे भाग येणारच आहेत. हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.